पश्चिमेतून एक खळबळजनक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे। या टपाल खात्यात आलेली आधार कार्ड, नोकरीची पत्र, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे शहरातील आगाशी नाल्यात आढळल्याचे समोर आले आहे। या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून नेमकं कृत्य कोणी आणि का केलं याचा तपास केला जातोय। आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एकतर खासगी कुरिअर मार्फत होत असतं किंवा टपाल खात्यामार्फत होत असते। मात्र अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे। त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्र, बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीची पत्रे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार या परिसरात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला ही कागदपत्रे सापडली। नाल्याच्या कडेला तसेच पाण्यात पडलेली कागदपत्रे अनेक ठिकाणी खराब झाली आहेत, भिजली आहेत। ही कागदपत्रे ताब्यात घेतली तेव्हा ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सामान्यांना मिळण्याऐवजी ती परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। टपाल खात्याच्या टपाल वितरणाची एक पद्धत ठरलेली असते। मुख्य टपाल कार्यालयातून उपटपाल कार्यालयात वितरणासाठी पत्र जात असतात। उपटपाल कार्यालयातून ती पोस्टमन संबंधितांना देत असतो। टपाल कार्यालयाच्या क्षेत्रातील विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन त्याचे विभाग पाडले असतात। ठराविक विभागात ठराविक पोस्टमन त्याच्या क्षेत्रातील टपालाचे वितरण करीत असतो। अर्नाळा टपाल कार्यालयामध्ये ही पत्र गेली असण्याची शक्यता आहे। हा विभाग अर्नाळा टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो। ती वितरणासाठी पोस्टमन कडे दिली होती का आणि दिली असल्यास संबंधित पोस्टमन कोण, त्याने ती का वितरित केली नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आधार कार्ड हे अनेकांच्या कागदपत्रांचे मूळ तसेच ओळखीचे महत्त्वाचे दस्तावेज आहे। असे असताना हे महत्त्वाचे कागदपत्र संबंधितांना वितरण करण्या अगोदरच त्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार घडला आहे। या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ही कागदपत्र वितरण न करता परस्पर विल्हेवाट लावून अनेकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे। नाल्याच्या किनारी सापडलेल्या कागदपत्रात अनेकांना पाठवलेली मुलाखतीचे पत्रे आहेत। ही पत्रे मिळाली असती तर अनेकांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले असते, परंतु हे पत्र संबंधितांना न देताच त्यांच्या भवितव्याशी हा खेळ खेळला गेला आहे। त्याचबरोबर अनेकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकांनी पाठवलेले क्रेडिट आणि डेबिट कार्डही त्यात आहेत। याशिवाय अनेकांनी आपल्या भविष्याच्या तरतुदीसाठी आयुर्विमा उतरवला होता। आयुर्विम्याची प्रमाणपत्रे तसेच त्याची काही कागदपत्रे ही या टपालात होती। आपल्या भविष्याची पुंजी ठेवलेली कागदपत्रेच अचानक परस्पर गायब झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे। ज्यांनी कुणी सामान्यांच्या भावनांशी हा खेळ खेळला असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हे बघा, ही सर्व आधार कार्ड ही सगळे आधार कार्ड नवीन लोकांची आलेली शकता। ही आधार कार्ड आणि ह्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचलेत की नाही हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे, पण त्यांच्यापर्यंत पोस्टाने पोहोचली नाही। हा ठीक आहे। आणि ही आधार कार्ड परस्पर म्हणजे विरार किंवा इतर कुठल्या तरी पोस्ट ऑफिस मधून निघालेत आणि अर्नाळ्याच्या पत्त्यामध्ये अर्नाळा पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचायच्या अगोदर त्याची इथे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। हे फक्त आम्हाला एक काय म्हणतात की रस्त्यावरून जाताना लघुशंकेसाठी म्हणून आडबाजूला आलो आणि आम्हाला हे सर्व दिसलं। ह्याच्या संदर्भात आम्ही अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा फोन करून कळवलं आहे आणि त्यांनी ह्या संदर्भात एक कंप्लेंट आणि पोस्टामध्ये ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी सांगितलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व हे आधार कार्ड आणि बऱ्याच जणांचे 1-2 आम्हाला ह्याच्यात कॉल लेटर पण सापडलेले आहेत। यामध्ये बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड पण असू शकते। म्हणजे कार्ड आहे पण ते क्रेडिट कार्ड आहे किंवा एटीएम कार्ड आहे माहित नाही, पण ते कार्ड आहेत। आणि ही आधार कार्ड कमीत कमी 50च्या वरती आधार कार्ड असतील, 50 पेक्षा जास्त आधार कार्ड असतील। हे बँकेचं काय स्टेटमेंट किंवा नोटीस असेल, फार नोटीस काहीतरी असू शकते। अजून तिकडे आहे आम्ही दाखवतो। हे त्यांना पाठवलं पवार साहेबांनी। अच्छा, यांचा नंबर पाठवला का? एक मिनिट, हे पूर्ण हे आहे।